उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून प्रशांत बेडसे यांना तहसीलदारपदी नियुक्त करा। सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। तहसीलदार ज्योती देवरे यांची याचिका खारिज। हायकोर्टाच्या ऑर्डरची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नसल्याबाबतही न्यायालयाने राज्य शासनाच्या कृतीबाबत व्यक्त केलं आश्चर्य। वीज बिलाच्या थकबाकी मुक्तीला उरले 7 दिवस। अभय योजनेतून 10,000हून अधिक ग्राहक झाले थकबाकी मुक्त। वीज ग्राहकांनो थकीत वीज बिल भरा आणि सहकार्य करा। महावितरणकडून आवाहन। पुणे परिमंडळामध्ये 25,000वर अधिक थकबाकीदारांची वीज खंडित। तुकाईवाडी येथील कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मागील लॉक तोडून चोरट्याने लाखोंवर मारला डल्ला। कंपनीच्या आवारातून रविवारी पहाटे 1 ते 4:30च्या दरम्यान चोरीचा प्रकार। विद्युत मोटारी, हायड्रोलिक्स, कॉपर वायर, ट्रान्सफॉर्मर असा 7.5 लाखांचा ऐवज लंपास। राहुल आनंदराव काटे यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। राजगुरुनगर शहरात कचरा गंभीर बनलेल्या समस्येवर तरुणांनी घेतला पुढाकार। रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग आणि दर्शनी भागातील विद्रूप झालेल्या चौकामुळे जागरूक नागरिकांनी टाकलं विधायक पाऊल। आता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी नागरिकांच्या पुढाकारातून होणार स्वच्छता मोहीम। राजगुरुनगर शहरातील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून रिक्षा चालक महिलांचा केला सन्मान। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 14 रिक्षा चालक महिलांना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते गौरव। कॅन्सरग्रस्त युवती, वयोवृद्ध महिलांना मित्रसेन डोंगरे, शशिकांत सांडभोर यांच्या हस्ते आर्थिक मदत। माऊली सेवा प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी दादासाहेब गायकवाड यांच्या वतीनं व्हीलचेअर। खेड तालुक्यातील मोई केडगाव परिसरातील 37 पैकी 33 जगडखानी सील। जिल्हाधिकारी जितेंद्र दुर्डी यांच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या खाणींवर महसूल विभागाने मारली फुली। 26 मार्च रोजी खाण मालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। सील केलेल्या खाणींबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता। पुणे परिमंडळातील महापारेषणच्या वीज वाहिनीत ट्रिपिंग सत्र सुरूच। उर्शे येथील 220 केव्ही वीज वाहिनीत ट्रिपिंग। चाकण एमआयडीसी आणि परिसरातील 40 मिनिटे वीज पुरवठा खंडित। चाकण एमआयडीसीतील 800 उच्चदाब आणि 4000 लघुदाब तसेच 35,000 घरगुती व्यावसायिक आणि अन्य ग्राहकांचा वीज पुरवठा 26 ते 39 मिनिटे बंद। एमआयडीसीतील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, कालुंब्रे, सांगुर्डे एमआयडीसी फेज 2, बांबोली, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदीपाटा, चिंबळी, निगोजे, मोई गावातील दुपारी 32 गुल। रमजान ईद, गुढीपाडव्यासह आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरात पोलिसांचं मॉब ड्रिल। पोलिसांकडून दंगा काबू योजना। 4 अधिकारी, अँब्युलन्स, अग्निशामक दलासह 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग। कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांचं मॉब ड्रिल।